हाय हॅलो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मी यूट्यूबसाठी कसा वेळ काढते किंवा यूट्यूबला मी कसा वेळ देते. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आम्हाला एक मुलगा आहे अभि. तर त्याला सांभाळून सगळं हे करून तर मी यूट्यूबसाठी कसा वेळ काढते. तर मी आज माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे. तर आता वाजले आहेत 12. तर माझं सगळं काम आवरून झालेलं आहे घरातलं. अभि स्कूलला गेलेला आहे. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि चला मी आता अभिला घेऊन येते आणि मग नंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तोपर्यंत व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, मी तर अभिला स्कूलवरून घेऊन आले होते आणि त्याला फ्रेश करून त्याचं आवरून देत होते. पण त्याला स्कूलवरून आले की लय मस्ती सुटते, त्याला लय लाडकोर वाटते. तर तो एवढा चिपकत होता ना, तर सोडतच नव्हता. मला व्हिडिओ हे करता वेळेस सुद्धा हसायला येत होतं. तर बघू शकता असा आमचा अभि आहे. मग मस्त त्याचं आवरून दिलं आणि त्याला मस्त फ्रेश केलं, त्याला आवरून दिलं. आणि आता जेवायसाठी चालू होतं. सकाळी त्याला मी डोसे बनवून दिलेले, तर तो म्हणत होता मला पुन्हा डोसे बनवून दे. तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण शेअर करावी रेसिपी. तर इथं मी डोश्यासाठी कांदा आणि टोमॅटो कापून घेत होते. तर मी बटाटा डोसा त्याला सकाळीच दिलेला टिफिनसाठी, कारण की वेनसडे होता. वेनसडे असलं की टिफिनला स्नॅक्स देतात, त्यामुळं मी त्याला सकाळीच याचा बटाटे डोसा दिला होता. तर आता म्हणू लागला मला कांदा टोमॅटो मिरची टाकून नुसतं उत्तप्पा बनवतो का आपण तसं करून दे म्हणत होता. तर मग त्यासाठी मी इथं कांदा टोमॅटो कापत होते. आणि इथं बघा, मी रात्री डाळ भिजत घातलेली होती, डाळ आणि तांदूळ. आणि मस्त इथं कापून घेतलेले आहेत टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची कापून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर मी तवा गरम करून घेतला आणि मस्त असा गोल गोल करून डोसा पसरून घेतला. त्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची मस्त अशी टाकून घेतली. थोडीच टाकली, अभिला जास्त तिखट लागत नाही त्यामुळे थोडीशीच टाकली ती नॉर्मल. आणि कोथिंबीर जास्त टाकलेली. वरून मस्त असं दाबून दाबून घेतला आणि त्याच्यावरून थोडंसं तेल सोडून घेतलं वरून. जास्त तेल, डोशाला जास्त काय तेल लागत नाही, पण तरी पण मी टाकत असते की ते थोडंसं फ्राय व्हायसाठी. तर मी मस्त असं तेल टाकून घेतलं आणि मस्त असं आलटी पलटी करून घेतला. तर इथं बघा तुम्ही, अजिबात चिपकत नाही खाली. आता काही लोक म्हणसान की तवा कसा आहे, तर गरीबाचा आहे बाबा. आणि तर बघू शकता इथं मस्त झालेला डोसा. तर चला आता अभिला पहिले खायला देते. तर बघा इथं अभि बसलेलाच होता, कधी मला खायला देते कधी नाही बसलेलाच होता. तर मी म्हणत होता, पण तो त्याचा साऊंड रेकॉर्ड झालाच नाही. त्यानंतर मस्त मग आम्ही इथं दोघांनी गरम गरम डोसा खाल्ला. बाहेर पाऊस पडत होता आणि जेवण करून झाल्याच्या नंतर अभिचा फ्रेंड आलेला, तर त्याच्यासोबत त्यांनी मस्ती घातली. तर किती बडबड करता ही मुलं बघा, आणि किती बडबड करता, यांची बडबड कमीच होत नाही. त्यानंतर मग मी मस्त माझं किचन ते आवरून घेत होते, भांडी ते सगळं आवरून घेत होते. तर किती स्वयंपाक काय बनवलं की परत भांडे पडतात, परत पसारा होतो, पुन्हा आवरायचं, पुन्हा हे करायचं. तर आणि तसं पण राहिलं की चांगलं वाटत नाही. त्यामुळं आणि किचन स्वच्छ असलं की माणसाला चांगलं वाटतं आहे, म्हणजे फ्रेश वाटतं आहे आपल्याला पण. तर मी इथं मस्त असं आवरून घेत होते आणि बघू शकता तुम्ही. तर खरंच खूप अवघड असते नाही का व्हिडिओ काढत कामं करायची. त्यानंतर इथं बघा पोरांची खेळणी, खूप पसारा काढतात ही मुलं. आमचा अभि तर एवढा पसारा काढतो ना, तर त्याला आवरता आवरता नाकी नऊ येतं, खूप पसारा काढतो. त्यानंतर मी मस्त इथं झाडू मारून घेतला आणि सगळे काम आवरून घेतले. तोपर्यंत अभि बाहेर खेळत होता त्याच्या फ्रेंडसोबत. आणि चला पटपट कामं करून उरकले आणि आता त्याचा अभ्यास घ्यायचा होता. तर अभ्यास घ्यायसाठी त्याला आवाज देत होते, तर तो म्हणत होता 2 मिनटं खेळू दे खेळू दे. तर तो काही यायला तयार नव्हता. त्याच्यानंतर शेवटी आला तो आणि इथं मग आम्ही अभ्यासाला बसवलं त्याला. तर अभ्यासाचं पण चालू होतं, त्याला मला टेबल दे म्हणत होता. आणि म्हटलं आता टेबल एकच बुक करायची होती, त्यामुळे मग म्हटलं टेबल नको घेऊ. तर त्यात चालू होतं मला टेबल दे मी खाली बसतो. पण मी म्हणत होते की नको, एकच बुक करायची तर मग कशाला टेबल काढायचा. तर असं इथं आमच्या दोघांचं चाललेलं होतं. तर मग खूप अवघड असतं की बाबा मग छोटं बाळाला सांभाळून सगळे घरातले कामं करून यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचे, हे ते करायचं. आणि कधी कधी तर असं वाटतं की आपल्या यूट्यूब चॅनल चालू करून तर काही हे तर नाही होणार ना, काही बाळाकडं लक्ष तर नाही, म्हणजे लक्ष तर दुर्लक्ष होणार तर नाही ना. तर त्यामुळं आणि अभ्यास तर डेली असतोच. असं वाटतं की सगळं करून अभ्यास पण त्याचा झाला पाहिजे.
तर हे असं असं सगळं झाल्याच्या नंतर मग मी यूट्यूबसाठी वेळ काढते. त्यात तुम्ही लोक एक लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही आणि एवढं सपोर्ट भेटत नाही चांगला. तरी पण मी ठरवलं आहे की लढायचं. जेव्हा माणसाला जिद्द लागते ना करायला, तर तो माणूस काही पण करतोच. किती पण त्याला त्रास होऊ दे, तर ती व्यक्ती करतेच, कष्ट करते. तर मी पण तसंच खूप कष्ट करणार आहे. तर ठरवलं आहे आता खूप कष्ट करायचे आणि कधी एक दिवस ना एक दिवस तर आपण व्हायरल होऊ. तर असं आहे माझं यूट्यूबसाठी मी असा वेळ काढते. तर बघा आता 3:45 वाजलेले आहे. तर माझ्या बाळाने अभ्यास करून, जेवण करून, अभ्यास करून, होमवर्क करून बघा कसा गोड झोपलेला आहे बघा. आणि आता वाजलेले आहेत 3:45. तर बघा 3:45 वाजता आम्ही झोपलेला आहे. तर असं आहेच माझं दिवसाचं रुटीन. तर बघा आता इथून पुढं मला यूट्यूबसाठी वेळ आता त्यात मग आता यूट्यूबसाठी आपल्याला व्हिडिओ बनवायचे किंवा काय करायचं ते. आणि जेव्हा यूट्यूब नव्हतं तेव्हा मग मी आता बाळ झोपलं की मग मी पण थोडासा 2 तास आराम करायचे. पण आता जेव्हापासून यूट्यूब चालू केलं तेव्हापासून मग असं ठरवलं की आराम करायचंच नाही. तर इथे बघा बाळ किती गोड झोपलेलं आहे. किती गोड झोपलेलं आहे माझं बाळ. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारं आशीर्वाद द्या. तोपर्यंत बाय बाय.